सोपान काका आणि माऊली यांचा हा आपण पाहिले की सोपान काकाचा हा मानाचा खरा असणारा नगारा या ठिकाणी आपण हे केले. आपण ही पाहते की ही पालखी आज खऱ्या अर्थानं माऊली आणि सोपान काकांची ही बंधुभेट होणार आहे आणि या बंधुभेटीसाठी हा जनु समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे. हा सोपान काकांच्या पालखीतील हा अश्व आहे. दसूर ग्रामपंचायत तर्फे आलेल्या सर्व वारकरी भक्तांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. दसूर तालुका माळशिरस येथे आज बंधू भेटीचा अनुपम सोहळा. संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपान काका या बंधू भेटीच्या सोहळ्यास आलेल्या सर्व भक्तांचे दसूर ग्रामपंचायत तर्फे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. दसूर ग्रामपंचायतर्फे आलेल्या सर्व वारकरी भक्तांचे सहर्ष स्वागत. दसूर तालुका माळशिरस येथे आज बंधू भेटीचा अनुपम सोहळा. संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपान काका या बंधू भेट आपण पाहतोय की या ठिकाणी सोपान काकाची ही पालखी जी आहे ती या ठिकाणी आगमन झाले. आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ते तोंडल्या बोंडल्यावरून या ठिकाणी येते आणि खऱ्या अर्थानं हा बंधू भेटीचा जो कार्यक्रम आहे हा असा वरुण राजानं सुद्धा या बंधू भेटीसाठी उपस्थिती दर्शवलेली आहे. आपण पाहतोय हा सर्व जनसमुदाय तिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत हा सर्व तिथलंही महाराज हा या ठिकाणी आता पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे बंधू भेटीसाठी म्हणून. हे दसूरच्या ठिकाणी या ठिकाणी 2 JCB आहेत. प्रशासनाचा कुणाचा आहे तर दसूर ग्रामपंचायत वतीनं बरोबर. आता हे बरं मला सांगा आता हे तुमच्या खरं गावाला बंधू भेटीचा मान मिळतोय कसं वाटतंय खरं? खूप आनंद होतो साहेब. दोन्ही पालख्या संत श्री सोपान काका महाराज व संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज या दोन्ही पालख्यांचा बंधुभेट आमच्या गावात येतोय. आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे आणि आमचा ऊर भरून
मिळतोय की खरं तर एवढा मोठा मान आमच्या गावाला मिळतोय. त्यामुळं आम्ही सगळे ग्रामस्थ खूप खुश आहे आणि त्यामुळेच आम्ही यावर्षी आमच्याकडून दोन्ही पालख्यांवर पुष्पवृष्टी करायचा विचार करून तो कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणजे हे पुष्पवृष्टी पहिल्यांदाच करताय का? पहिलेच वर्ष आहे. ठीक आहे. बरं आता मला सांगा, हे रस्ता जे आहे हा विस्तारीकरण झाल्यामुळं वाहतुकीची वगैरे कोंडी होत नाही पहिल्यासारखा, म्हणजे आता ही पालखी सोहळा जरा सुखकर झाला असं वाटतंय का? नक्कीच नक्कीच. पाठीमागच्या काही वर्षापूर्वी रस्ता खूप लहान होता, पण पाठीमागे जसा पालखी महामार्ग झालेला आहे तेव्हापासून खूप बऱ्याच गोष्टी इथं बदललेल्या आहेत. पालखी महामार्ग जेवढा मोठा झालाय त्याच्या स्वरूपात पालखी सोहळा पण तेवढा मोठा झालेला आहे. निश्चितपणे आपण पाहिलं की हे सर्व दसूरचे ग्रामस्थ आहेत. हा, सर्व दसूर ग्रामस्थ आहेत आणि हे उत्साहपूर्ण वातावरण आहे. आपण पाहतो की या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे पुष्पवृष्टी करणार आहे. ती 2 JCB या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आणले आहे. भाऊ असा मंडप उभा केलेला आहे. आणि आपण पाहतो की हे समोर जे आहे सोपान काका महाराज यांची पालखी जी आहे ही येऊन थांबलेली आहे. आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या ठिकाणी पाठीमागून येईल आणि खऱ्या अर्थानं हा बंधू भेटीचा सोहळा जे आहे हा सोहळा या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होतोय. हजारो नेत्र ह्या बंधू भेटीच्या सोहळ्याकडे लागलेले आहेत. वरुण राजानं सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली होती. हे सोपान काकांच्या पालखी सोहळ्यातील हे 2 अश्व आहेत खऱ्या अर्थानं. काय झालं असं काय? हा अश्व कुणाचा आहे नेमका? हा अश्व आणि हा अजित परकाळे का? किती वर झालं तुमची परंपरा आहे अश्वाची? मला सांगा, आता ह्या सोपान काकांची आणि माऊलींची बंधुभेट होते आणि या ठिकाणी आपण पाहतो की अश्वाचा मान जे आहे हा तुमच्याकडे आहे. साधारण हे किती वर्षापासून आणि कसं आहे जरा? हे गेली 4 पिढ्यापासून 100 वर्षापासून ही सेवा आपण करतो. हे बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील परकाळे कुटुंबियाचा मान आहे. बबुराव परकाळे, भुजंगराव परकाळे, त्याच्यानंतर सोपानराव परकाळे आणि आता स्वतः मी अजित परकाळे. हे परंपरा पुढे चालवत आहे. भविष्यातले ज्योतिरादित्य परकाळे ही सेवा चालू करण्यासाठी पुढं तयारी करत आहे. बरे, साधारण हे जे आता खरं पालखी सोहळाच्या दिवसेंदिवस हा मोठा वाढत चाललेला आहे. त्यामुळे आता हे रस्ते वगैरे झालेत. शासनाकडून नेमक्या सुविधा ही कशा मिळते ते करा? शासनाच्या रस्ते, त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर तुमच्या मेडिकल व्यवस्था, आरोग्य व्यवस्था या सर्वात म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे 100%. बाकीच्या पशु म्हणजे आपलं फॉर एक्झाम्पल घोड्यांसाठी वैद्यकीय सुविधा 100% चांगली म्हणजे समाधानी. म्हणजे ही शासनानं ह्या वेळेला जरा एक वेगळ्या पद्धतीनं धोरण अवलंबलंय खरं. वारकऱ्यांची राहण्याची असते, टेंट असतील वगैरे सगळे व्यवस्थित सुविधा केलेली आहे. पण मला सांगा, आता हे जे पालखी मार्गावर जे VIP दर्शन होतं ते बंद केलंय, त्यामुळे खरं कसं वाटतंय खरं? नाही, आता VIP दर्शन कसं वारकरी 21 तास वारीत लाईन लावून उभे राहतात. खरं पहिला मान त्यांचा आहे आणि मग बाकीच्या नंतर VIP वगैरे जे तुम्हाला देवस्थानाला मदत करतात किंवा देवस्थानचे मानकरी वगैरे आहेत तर तेव्हा असं एकंदरीत आहे विषय. आता मला सांगा, वरुण राजा जे आहे हा तुम्हाला हल्ल्यापासून कुठं असं पांगारे सासवडपासून प्रस्थान केल्यानंतर पांगारे मुक्कामापर्यंत, पांगाऱ्यानंतर मांडकीपर्यंत इथपर्यंत पाऊस
पडत होता. तिथनं पुढं पावसाने उघडी दिली. तिथनं पुढं तिथून पुढं वारी म्हणजे एकदम सोयीस्कर चालली होती. पण मला सांगा, ज्यावेळेस पावसाचं असं वातावरण होतं त्यावेळेस म्हणजे भिजल्यानंतर कसं वाटतं खरं? तो आनंद वेगळाच आहे जरा. वारीत चालत चालत भिजत विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्व आतुरतेने पाऊस, 2 वारा पाऊस त्याची कुणीच विचार न करता वारी करतात. त्यामुळं असं काय म्हणजे आनंद तो पावसाचा घेत 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 वारी जाते. पण तुमचं नाव? सुहास निबंधे. बरोबर. ह्या वारीविषयी काय तुमचं खरं आता हे? वारी एकदम म्हणजे अप्रतिम चालू आहे सध्या आणि फार आनंद येतोय, आनंद होतोय. मला सांगा, ह्या वारीमधलं खऱ्या अर्थानं हे बंधू भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्र नाही जगाचं लक्ष लागलेलं असतं आणि त्या सोहळ्यामध्ये तुम्ही आहे. मग तुमच्या काय नेमका खरं भावना आहे त्या खरं? म्हणजे असं वाटतं की म्हणजे बंधूंची भेट अंतिम टप्प्यात वाकडेला पंढरपूरला पोहोचण्याच्या त्यांचा बंधू भेट सोहळा होतो. हा सोहळा फक्त वारीत एक वेळ आपल्या दसूर फाट्याला होतो. त्याची भावना काय आता पंढरपूर जवळच आलेले आहे. त्यामुळे सर्वांना आतुरता ही बंधू भेट आणि पुढचे पांडुरंगाच्या दर्शनाची. म्हणजे बंधू भेट झाली की विठुरायाच्या दर्शनाची ओढ वातुरता लागली. धन्यवाद. सोपान काका महाराज की जय, माऊली की जय, संत तुकाराम महाराज की जय, जय सोपान देव. साधारण तुमचे रिंगण किती होतात? आपले सोमेश्वरला गोल रिंगण असतं, माळेगावला गोल रिंगण असतं, त्याच्यानंतर जोशीवीरला एक गोल रिंगण असतं, त्याच्यानंतर पुढं आपण पंढरपूरच्या अलीकडं एक गोल रिंगण उभं रिंगण. बरं, असा कुठं ह्या तुमच्या सासवड ते पंढरपूर पर्यंत तुमच्या पालखी मार्गाचा कुठं खडतर प्रवास वगैरे आहे का कुठं? नाही, सुविधा बऱ्यापैकी आहेत, थोडंफार आहे, पण ते काय नगण्य आहे. एवढं काय त्रासदायक आता विषय राहिलेला नाही. म्हणजे तुमचा सोहळा समाधानी आहे म्हणायचं. महाराज गोपाळ बसव यांनी बऱ्यापैकी त्याच्यावर कष्ट वर्क केलेला आहे. त्यामुळे तो आणि निबंधे साहेब आहेत स्वतः, त्यामुळे यांनी ते सोहळ्याला चांगले स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. धन्यवाद. सर्वांचं बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण खऱ्या अर्थानं हे बंधू भेटीचं महत्त्व, या पालखी सोहळ्याचं महत्त्व, आशु कुणाचं, ह्या सगळ्या माहित्या सांगितल्या. त्याबद्दल संपादक श्रीनिवास कदम पाटील आपलं सर्वांचं मनपूर्वक आभारी आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या युट्यूबवर बघा. ओके, चला. हा, रामकृष्ण. रामकृष्ण. आपण पाहिलं की आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे सोपान काकाच्या पालखी सोहळ्यामध्ये जे मानाचा अश्व आहे, त्या अश्वाच्या मालकांची या ठिकाणी आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यातून आहे की खऱ्या अर्थानं पालखी सोहळ्याला उत्तम अशा पद्धतीनं सुविधा दिलेल्या आहेत आणि हे पालख्या सोहळ्यातील जे काय विश्वास असतील, त्या अश्वाचे मालक असतील, हे यामध्ये समाधानी आहेत सर्वांचं. चिटकुण्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपान काका या बंधू भेटीच्या कुठून आलात तुम्ही? बारामती माळेगाव. माळेगाव. काकांच्या पालखीत आहे 46 नंबर. बरं, एक समाजाला काय संदेश देत आहे खरं? जन्मदात्या माता पिताला विसरू नाही,
आयुष्यभर त्यांची सेवा करावी. स्त्री म्हणजे अर्धांगिनी पत्नी, तिला योग्य मान द्यावा. मुलांची मनोभावे जसं आपण म्हणतो निमित्त काही गोष्टीचं घडतं, कलहवाद होतो, ते सोडून द्यावं. मुलांना पण नीट लक्ष ठेवावं, संस्कार लावावे मुलावर आणि आईबापाची नित्य सेवा करावी. एक थोडंसं तर कुंडलिकाने आईबापाची सेवा केली, हातोनात सेवा केली, देव सुद्धा भेटेला आले, ती वेळ मिळेल नाही. मग आई बापांची सेवा त्यांच्या चरणात सर्व आहे, चारी धाम आहे. बरं एक थोडंसं गायनातून म्हणावं असे. हरि ओम विठ्ठला. माझं नाव विठ्ठल जयभाऊ वायकर, वासू बारामती माळेगाव. काकाच्या दिंडीत असतो 43 नंबर दिंडीमध्ये. विसरून रोजा आई बापाला झिजवून गेली माया, माया झिजवून तुझ्या शिरावर धरली दुधाची छाया. वेड्या येणार नाही आई बापा माया, येणार नाही आई बापा. तुला मिळेल बंगला माडी, वाडी मोटर गाडी. तुला मिळेल बंगला माडी, वाडी मोटर गाडी. आई बाप मिळणार नाही याची झांडरा करे थोडी. जीवनामधली अमोल काया, जीवनामधली अमोल काया घालू नको तू वायर वेड्या. येणार नाही आई बापा माया. तुला मिळेल बायका पोर, धनगोत्र मित्र परिवार. तुला मिळेल बायका पोर, धनगोत्र मित्र परिवार. या उरपटल्या जीवनाचा सारा मायेचा बाजार. जीवनामधली अमोल काया, जीवनामधली अमोल काया घालू नको तू वायर वेड्या. येणार नाही आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. ओके. हे यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्याच्यावर बघा निवांत संध्याकाळी. आता चला. जय जय रामकृष्ण हरी. चला थोडंसं गाडी चढतो. चला माऊली थोडीशी. सर्व वारकरी बंधूभगिनींना विनंती आहे की पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. याच ठिकाणी बंधुभेद सोहळा संपूर्ण होईल. सर्व भाई भक्तांना विनंती आहे की पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. हे ट्रॅफिक पुढे गेल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पाठी येईल, त्यानंतर बंधुभेद सोहळा संपन्न होईल. सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. ट्रॅफिक साईडला जाऊ द्या. आपण सगळ्यांनी मागे सोडून थांबायचं आहे. पण आता हे खरं बंधुभेट होती. मी तुमच्या काय भावना आहे त्या खरं? आपल्या दसूर गावामध्ये जी बंधुभेट होते त्याचा आम्हाला फार आनंद आहे आणि आम्ही या बंधुभेटीचं पूर्णपणे चांगल्या प्रकारे स्वागत करत आहे. आपल्या काय भावना आहे? योगी 28 विटेवर उभा असणाऱ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर आणि सोपान काका यांची पालखी पंढरपूरला जाते. सालाबादितपणे याही वर्षी परंपरेनुसार दसूर ग्रामपंचायतच्या बंधुभेटीची तयारी केलेली आहे. दसूरपाट येते याची देह याची डोळा पाहू बंधुभेट सोळा.
हा सोहळ्याचा पाहण्यासाठी म्हणजे जनतेच्या भाविकांचा प्रेम उत्साह आणि म्हणजे जी भावना वारकऱ्याची आहे बाबा आपल्या बंधू भेटीसाठी डोळ्यात क्षण टिपण्यासाठी ते थोड्याच वेळात संपन्न होणार आहे. खरं सर आपण ओके. ओके. रामभाऊ वस्ते आपण मंडळामध्ये येत आहे. सर आता माऊली जरा 2 मिनिट. माऊली 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 तोंडात काढा. का मन बांधले तोंडाला? कुठून आलाय? सोपन काका सोबत आहे. बर बर बर. तुमचं नाव काय? मंगल विष्णू शेवाळे. राहणार कुठं? वडकी गाव वडकी. दिवे घाट. अरे रे मोठ्या गावाचा आहे. तुम्हाला दिवे घाटाचा मान सगळ्या माऊलींचा पालखी तिथून. तुमच्या माऊलीचा मान आहे आम्हाला. तर काय तुम्हाला अभंग वळण वगैरे मना दोघी तिघी मिळून. हा हरिले माझे हरिले चित्त हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले चित्त मानविता विसरले विसरले मानविता विसरले विसरले आता कशी जाऊ घरा जाऊ घरा आता कशी जाऊ घरा जाऊ घरा नोहे बरा हलगीत हलगीत नोहे बरा हलगीत हलगीत आता कशी जाऊ घरा जाऊ घरा आता कशी जाऊ घरा जाऊ घरा पार्टीची सांगता गोष्टी सांगता गोष्टी पार्टीची सांगता गोष्टी सांगता गोष्टी घराची आता कशी जाऊ घरा जाऊ घरा आता कशी जाऊ घरा जाऊ घरा तो का म्हणे निवांत राहे निवांत राहे तो का म्हणे निवांत राहे निवांत राहे पाहिले पायी परतुनी परतुनी पाहिले पायी परतुनी परतुनी आता कशी जाऊ घरा जाऊ घरा आता कशी जाऊ घरा जाऊ घरा बला हलगीत हलगीत डोळे बला हलगीत हलगीत आता कशी जाऊ घरा जाऊ घरा आता कशी जाऊ घरा जाऊ घरा. छान मस्तपैकी म्हणाला तुम्ही. तुमचं बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सर्व माता मौल्यांचं सहर्ष स्वागत आहे. हा कार्यक्रम लाईव्ह आहे. तुम्ही तुमच्या घरी नातवांच्या मुलांच्या मोबाईलमध्ये बघा. काय म्हणायचं? बारामती झटका असं. हा ओके माऊल्यानो येतंय. हा ओके. गवळण वगैरे येते का नाही? दुसऱ्या अजून एखादी जरा मुरलीच्या
तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले डोईवर लुगडी नाकामध्ये भुगडी डोईवर लुगडी नाकामध्ये भुगडी गळ्यामध्ये पैंजण घाली रे गळ्यामध्ये पैंजण घाली रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले गाईचं वासरू म्हशीला सोडले गाईचं वासरू म्हशीला सोडले बैलाची धार कशी काढू रे बैलाची धार कशी काढू रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले डोळ्यामध्ये कुंकू कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू कपाळी काजळ हळदी मळवट बाई रे हळदी मळवट बाई रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले एका जनार्दनी पूर्णमुखीला एका जनार्दनी पूर्णमुखीला विमल शहाणे यांनी कुठे असेल ते स्वपनकाका पालखी समोर आंबे काढायला तिथे यावे. तिथं तुमच्या महिला वाट बघत आहे. मन मोहिले मन मोहिले मन मोहिले सर्व वडकी गावच्या माता भगिनींचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद काय कोण म्हणा लोक इकडे या ना इकडे पुढं पंढरीची वारी पंढरीची वारी सचिन जत्राते यांनी मंडपामध्ये हजर राहायचं इथे. माझे माहेरा पंढरी माझे बिराने चारी माझे बिराने चारी माझे माहेरा पंढरी माझे माहेरा पंढरी माझे माहेरा पंढरी बाबानी माझी आई बाबानी माझी आई आहे विठ्ठल रखुमाई आहे विठ्ठल रखुमाई माझे माहेरा पंढरी माझे माहेरा पंढरी माझे माहेरा पंढरी पुंडलिका आहे बंधू पुंडलिका आहे बंधू त्याची काय सांगू त्याची काय सांगू माझे माहेरा पंढरी माझे माहेरा पंढरी माझे माहेरा पंढरी बहीण माझी चंद्रभागा बहीण माझी चंद्रभागा करीत असे करीत असे माझे माहेरा पंढरी माझे माहेरा
खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांचं जे घर असतं, गाव असतं, त्याला माहेर म्हणलं जातं. परंतु आज हे भक्तीमध्ये एवढे तल्लीन झालेले आहे ते की पांडुरंगाचे आणि रुक्मिणीचं जे गाव आहे पंढरपूर, तेच माहेर म्हणते. त्या किती ह्या महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या पद्धतीचं भक्तिभाव आहे खऱ्या अर्थानं. कुठून आलेत तुम्ही? नवीन बालाजी. मी पुण्याहून आले. तुम्ही नायगाववरून? बर बर बर, ठीक आहे. पुण्याहून? ओके, म्हणा. आळंदीची दिंडी पंढरी निघाली, आळंदीची दिंडी पंढरी निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली. माऊलीचा सोळा निराळा, भक्तीचा भाव निराळा, विठू माऊलीचा सोळा निराळा, मृदुंगाचा संत जननाली, काळ मृदुंगाचा संत जननाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली. आषाढी वारी डोळे भरून पाहावी, विठू माऊलीची माया निराळी, आषाढी वारी डोळे भरून पाहावी, विठू माऊलीची माया निराळी. संत जन सारे अमृतात नाली, संत जन सारे अमृतात नाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली. ज्ञानदेवाने रचिला माया, तुकारामाचा लागे कळस डुलाया, ज्ञानदेवाने रचिला माया, तुकारामाचा लागे कळस डुलाया, वाकरीवरती आज भेटा भेटी झाली, वाकरीवरती आज भेटा भेटी झाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली. छान, रामकृष्ण. म्हणा म्हणा. म्हणा लोक. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते विठून तरी जाते ज्ञानोबाची, उजळण होते बाई आली रघुत्याची,
या पुढे या कोणी म्हणणार पैजण वाजते ही गवळण हरीला लाजते ही गवळण हरीला लाजते ही गवळण हरीला लाजते पायी पैंजण वाजते पायी पैंजण वाजते ही गवळण हरीला लाजते ही गवळण हरीला लाजते ही गवळण हरीला लाजते एक गवळण होती घट तरी हारीचे मनगट एक गवळण होती घट तरी हारीचे मनगट बाई पैंजण वाजती बाई पैंजण वाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळण ही बोळी गाडी देवा पुढे रांगोळी एक गवळण होती बोळी गाडी देवा पुढे रांगोळी गाडी पैंजण वाजती बाई पैंजण वाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळण हरीला लाजती हरीला शरण एका जनार्दनी गवळण गेली हरीला शरण बाई पैंजण वाजती बाई पैंजण वाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळण हरीला लाजती राजा गवळण हरीला लाजती अगं ही गवळण हरीला लाजती या तुम्ही राधालिया गोडीला येऊन बसली जोडीला राधालिया गोडीला येऊन बसली जोडीला आता नेतो राधे तुला माझ्या नेतो राधे तुला माझ्या नेतो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधाची राधा मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना कधी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कधी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली गोडीला येऊन बसली जोडीला आता नेतो ग राधे तुला आता नेतो ग नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला तू नंदाचा काना मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना मी गवळ्याची राधा कधी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कधी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो ग राधे तुला आता गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला एका जनार्दनी गवळण राधा खोट बोलू नको मला एका जनार्दनी गवळण राधा खोट बोलू नको मला कधी बोलणार नाही राधा कृष्णाच्या जोडीला कधी सोडणार नाही राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो ग राधे तुला आता गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला रामकृष्ण हरी हरी सर्व महिलांचं थोडासा गोल मोठा करा कडे लागते ना दमान खेळा माऊली माऊली सरा सरा कडे त्या नुसते माऊली माऊली म्हणा फक्त सरा माग सरा
माऊली माऊली हा माऊली 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 टीव्हीला येणार नाही चालू आहे लाईव्ह होय. राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा. धन्यवाद. आता तुमचं तुम्ही कुठं काढा आपल्याला हार ए हार 2 मिनिटं नाही नाही हार नको यात राडा हे असू द्या हार नको हा अजून नाही आले अजून बाबा की जरा या की या ए इकडे ए इकडे तुमच्यावर फोटो घ्या इथं उभे राहा इथं उभे राहा इथं उभे राहा फोटो घ्या तुमच्यावर फोटो घ्या तुमच्यावर फोटो घ्या आमचा या ठिकाणी ह्या ज्या माता भगिनी आहेत त्या ह्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं असं हे आताच्या गवळणी म्हणून या उपस्थित ज्या बंधू भेटीची आस लागलेली आहे तोपर्यंत वेळ होता यांनी अतिशय चांगला अशा पद्धतीनं आनंद घेतला. धन्यवाद. तुम्ही तर सगळे एकच ग्रुप आहे ना मग आता ऐका काय करतो नाही नाही असू दे घ्या आमच्या चालू राहू द्या हे एक कोणीतरी चांगलं ह्याच्यापैकी आहे का हे नुसतं बारामती झटका युट्यूबला केलं का नाही हे लाईव्हच आहे सगळे दिसतंय आता सगळ्याला कार्ड देता येत नाही हा चला हा एकच दिलं तुम्ही सगळ्यांनी करा चला हा 2 मिनिट म्हणून मावली चला आता ते काय होतंय माऊली कार्ड संपले ते चला हा त्या ऐका की एक काय त्या कार्डाचा फोटो काढून सगळ्याला द्या तुमच्या अहो एकच कार्ड नाही ते मावशी बारामती धक्का लक्षात ठेवायचं सगळं काय म्हणताय तुमचं हा हो बारामती हा हा हो नमस्ते. या ठिकाणी आता हे खरं माळशिरस प्रशासन जे आहे हे पंढरपूर प्रशासनाच्या मध्ये ही पालखी सोहळा जे आहे हे देण्यासाठी आता या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. आज सर्व वारकरी मंडळाला विनंती आहे थोडंसं पाठीमागे सरकून थांबायचं आहे. रोडवरती गर्दी करू नका. पालखी येण्यासाठी कालावधी अर्धा तास लागेल. आपल्याला विनंती आहे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे रोड रिकामा करून ठेवायचा आहे. रोड रिकामा करा. थोडंसं पाठीमागे सरका. महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांना विनंती आहे आपण थोडंसं पाठीमागे सरकून थांबायचं. रोड रिकामा या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रांताधिकारी विजय पांगारकर मॅडम आहेत आणि तहसीलदार जे आहेत सुरेश शेजूळ साहेब. मला सांगा हा पालखी सोहळा जे आहे आता ह्या माऊलींचा आणि तुकोबारायांचा सुद्धा या तुमच्या तहसील कार्यालयाच्या हद्दीतून बाहेर जातोय म्हणजे काय वाटतंय खरं हे खरं समाधान आहे की मागचे 3 दिवस पालखी सोहळा तालुक्यात आहे आणि सर्व वारकऱ्यांना विनंती आहे थोडंसं पाठीमागे सरकून रोड रिकामा करून द्या. पार पडले अर्धा तास लागेल आणखी पालखी येण्यासाठी तुकाराम भाऊक क्षण ज्ञानेश्वर महाराजांची त्यामुळे थोडंसं रोड रिकामा करून द्या. ट्रॅफिक निघून जाईल. सर्व वारकरी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. याच्यासाठी शुभेच्छा. हे आता पालखी सोहळा जे आहे हा विनाविग्रह पार पडलेला आहे त्यामुळे तुम्ही प्रशासनाचं नेमकं कसा आभार मानताय खरं तुमच्या जे जेवढे जितके आमचे लोक होते सर्वांनी खूप चांगली मेहनत घेतली. सगळे डिपार्टमेंट पोलीस ग्रामविकास
नगरपालिका पाणीपुरवठा सर्व विभागांनी खूप चांगले मेहनत घेतली आणि त्याच्या फळ आहे की निर्विघ्नपणे 3 दिवस आपला पालखी सोहळा हा तालुक्यात राहिला आणि व्यवस्थितपणे आज पुढं जात आहे. खरं ह्या वेळेला एक मसाज जे आहे हे फार सर्वांना वारकरी भक्तांच्या आणि प्रतिक्रिया आवडले ते आणि तुमचं ते जर्मन मंडप होतं एकाच ठिकाणी ज्या सुविधा होत्या ह्या संकल्पना खरं नेमका त्याविषयी काय म्हणताय खरं? या संकल्पना खरं तर माननीय पालकमंत्री साहेबांच्या संकल्पनेतून उभं राहिलं आहे आणि साहेबांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय CEO साहेब यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे राबवून घेतलं आणि त्यामुळं वारकऱ्यांमध्ये चांगलं समाधान आहे अशा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पण आल्या. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं की हे तहसीलदार माळशिरसचे आहेत सुरेश शेजूळ साहेब आहेत. त्यांनी सांगितलं की हा पालखी सोहळा या आहे आनंदाच्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणाहून आता हा पंढरपूर प्रशासनाच्या ताब्यात बारामती. धन्यवाद. आपले मित्र जे सुविधा शेजारी ॲम्ब्युलन्स आहेत बारामती. या ठिकाणी आपण पाहतो की रांगोळी जी आहे या बंधू भेटीसाठी हे दसूर ग्रामपंचायत आणि हे आता खऱ्या अर्थानं पंढरपूरच्या सरहद्दीवरचं हे गाव आहे आणि या ठिकाणी हे आपण पाहतोय की हे रांगोळी जी आहे या ठिकाणी आपण पाहतोय की हा बंधू भेटीचा सोहळा माऊलीन तर या ठिकाणी आता हे खऱ्या अर्थानं ह्या माऊलींचा पालखी सोहळा जे आहे हा यायला लागलाय. आता हे देवस्थानची हे आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतो की ही बंधू भेट आहे. बंधू भेट येऊ का बोलताय का? नाही थकत नाही मी त्यातूनच आहे. खरं हे आमचे पत्रकार बांधव आहेत छायाचित्रकार आहेत मुंबईचे. खरं कुठून आलात आहे तुम्ही? मुंबई. आता हा जो माऊलींचा आणि सोपान काकाचा बंधू भेट सोहळा आहे या ठिकाणी तुम्ही आलाय कसं वाटतंय? खरं माझी पहिलीच वेळ आहे, चांगलं वाटतंय. पहिल्यांदाच शांताबाई जांभूळकर आपली वाट बघतात माणसं. लवकर या. मी 4 दिवस झाले. तुम्ही गोल रिंगण पाहिलं माऊलींचं? हो 10वा पाहिला? हो 10व्या नंतर बारूड असतं. हो. ठीक आहे धन्यवाद. आपण पाहिलं की आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून हे पत्रकार बांधव आहेत आणि हे खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनी सुद्धा यामध्ये कितीतरी गर्दी असलं तरी सुद्धा छायाचित्र टिपण्याकरता हे सर्व आसुसलेले आहेत. माऊली माऊली करत धक्काबुक्की जरी झाली तरी सुद्धा हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मी आणि पंचासर थांबलेलो आहोत. आदरणीय लक्ष्मण पांचाळ सर शेळके सर आणि गुजरवाड सर मी आणि पंचाळ सर मंडपात थांबलेलो आहोत. लक्ष्मण ब्रह्मकर सर कृपया आपण मंडपात यावे. चला
या ठिकाणी हा सोपान काकांचा अश्व आहे. माऊली जरा इकडे करा. काय नाव तुमचं? ओम शेडगे. आता हे सगळे पांडुरंगाकडे चालले आणि तुम्ही पांडुरंगच डोक्यावर घेऊन फिरताय. काय तुमचं खरं भावना आहे का? काय होते? अरे काढ ना, काढलं की काढ, नीट काढ. कॅमेरा कुठे आहे यार? अमरखोत यांनी मंडप आहे तिथे यायचंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुझी डिजिटल ऍक्टिव्हिटी जाईल. कसं वाटतंय विठ्ठलाला डोक्यावर घेऊन? आई शपथ, नशिबाने म्हणून ही गोष्ट आली माझी. नाशिक थांबळे असतील तर मंडपमध्ये यायचे आणि वाट पाहत आहोत. चला 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 धन्यवाद. चला चला 2 मिनिट. माऊलींचा अश्व आला नगर आला. हो हो, नाही युट्यूबवर. चला एक मिनिट. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा मानाचा नगारा आहे. आता नगारा हा पुढे निघालेला. आता पाठीमागे खऱ्या अर्थानं अश्व येणार आणि अश्वाच्या पाठीमागे माऊलींची पालखी जी आहे ती पालखी येणार आहे. आणि या ठिकाणी बंधुभेट होणार आहे. सोपान काका या ठिकाणी येऊन पालखी जी आहे ती या ठिकाणी थांबलेली आहे दसूर पाटीला. आणि हा नयनरम्य जो सोहळा आहे हा सोहळ्या पाण्यामध्ये हजारो नेत्र ह्या बंधुभावांचा चेहरा हा या ठिकाणी हे करण्याकरता आता थांबलेला आहे.
बंडू कापसे यांनी बबन फडके यांच्याजवळ यायचे. बंडू कापसे कुठं असेल त्यांनी मंडपाजवळ यायचे. कुठून आला? सगळे मुंबईवाले. कुठल्या दिंडीमध्ये आहे तुम्ही? आपलं सहज स्वतःच्या पुढे का पाठीमागे? धन्यवाद. चला ताई 1 मिनिट. माऊली 2 मिनिटं. ते आता खरं माऊलींची जे दिंड्या आहेत ह्या दिंड्या निघालेल्या आहेत. नगारा गेलेला आहे. आता माऊलींचं आश्व येईल आणि आश्वानंतर माऊलींची पालखी या ठिकाणी येईल. हा आश्व आलेला आहे. हा माऊलींचा आश्व आहे. हा माऊलींचा आश्व आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या स्वपन काकाच्या भेटीला आश्व गेलेला आहे. स्वपन काकाच्या भेटीला हा आश्व गेलेला आहे. आता माऊलींचा आश्व आहे. हा एक आश्व आहे माऊलींचा. आता हा माऊलींच्या आश्वानं चला या ठिकाणी माऊलींचा जो आश्व आहे आश्वानं स्वपन काकांच्या पालखीचं या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे. हा माऊलींचा आश्व पाहतोय आपण. फोटो मस्त आता हे दिंड्या मागून दिंड्या चालू आहेत. नगारा गेला मानाचा आश्व गेलेला आहे. आता ही 27 नंबरची रथाच्या पाठीमागची दिंडी दिसते. हे 28 नंबरचे आहे. म्हणजे दिंड्या मागून दिंड्या जात आहे आणि माऊलींची पालखी. राम जय हरी. तुकाराम महाराजांची
तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ही आता पालखी चाललेली आहे. बोला 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 बोला. तुकाराम महाराजांची पालखी जी आहे दादा पार्टी लांब दिली आपली दोन जागा राहिली. या ठिकाणी आता JCBनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दसर पाठीवर आपण आहे. हे जगद्गुरू तुकाराम महाराजांची ही जी पालखी आहे ही पालखी गेल्यानंतर माऊलींची पालखी आहे. मागे सरका सरका मागे सगळं मागे सरका सगळं मागे सरके. हळू 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 चला चला दिंडी चला तुमच्या.
बाहेर काय पडते करते आहा छाताडावर जर बसलेला मंडपामध्ये हे सर्व 20 वाजता आहे. एक मिनिट थांबा.
एवढा मोकळा आहे. समाधान सुद्धा देवळे अशा दर्शन आली पाहिजे होत काय चालू आहे? लात मारताय का? ते नाही ती मारते ना, ती नाही मार. या ठिकाणी आता हे माऊलींची पालखी आहे. तिथंच करणार का इकडे पुढे येणार पुढे नाही इकडे जाणार का इकडून जाणार हे थांबणार दोन्ही जाणार ना चालू झालं बरोबर. भेटीचा कार्यक्रम संपन्न संपन्न होत आहे. या ठिकाणी आता माऊलींची पालखी आलेली आहे. सोपान काकांची या ठिकाणी आता ही खऱ्या अर्थाने बंधुभेद या ठिकाणी
ठिकाणी होते. या ठिकाणी बंधू भेटीला चाललेल्या सोपान काकाचा रथ आहे. पुष्पवृष्टी आपण पाहतोया आलेला आहे. हे मावशी आहे का? या ठिकाणी सोपान काकाचा अश्व जे आहे हे माऊलीचं दर्शन करतात. अश्वाला या ठिकाणी राहू द्या माऊली या ठिकाणी माऊलीच्या गळ्यामध्ये तुम्ही काय लोक
या ठिकाणी हा शिवाजी आहे या या ठिकाणी ही बंधू सोपान काकांचा आणि माऊलींचा सखर पाटील या ठिकाणी उपविभागीय अधिकारी आहेत श्री नारायण शिरगावकर. अतिशय पालखी जे यशस्वीपणे आपल्या आता या हद्दीतून पंढरपूर जाते, काय भावना आहे त्या घरी साहेब?
पालखीला निरोप देताना डोळ्यामध्ये अश्रू आहेत, परंतु पालखी शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. धन्यवाद. हे खरं प्रशासनावर जे आहे हा खऱ्या अर्थानं ताण पोलीस प्रशासनावर राहतो. रात्रंदिवस तुम्ही सेवा केली, ती सेवा करीत असताना खरं काय तुमच्या देव दररोज आपल्या सोबत आहे, एक भावना आपल्या सोबत राहते वारीमध्ये आणि विठुराया घेऊन जातो आपल्याला. धन्यवाद. आपण पाहिलं की हे पोलीस प्रशासनाचा खऱ्या अर्थानं ताण असतो, तरी सुद्धा हे उपविभागीय अधिकारी श्री नारायण शिरगावकर आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच पद्धतीचा आनंद आहे. आता पंढरपूरचं कोण आहे तुमच्याकडे बघा. ठिकाणी आपण पाहतोय की ही बंधू भेट आहे, माऊलींची आणि सोपान काकांची ही बंधू भेट आहे. या ठिकाणी आलेला सर्व जनसमुदाय आहे. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी बंधू भेट हजारो नयनांनी आपल्या चेहऱ्यामध्ये कैद केलेल्या आहे, डोळ्यामध्ये. आणि हे असं आनंद जे आहे, हा आनंद हा सर्व माऊलीचा आणि सोपान काकांचा जो सोपान काकांची पावती जी आहे हे आता पुढे निघालेले आहे पंढरपूरच्या दिशेनं. अतिशय चांगल्या पद्धतीने ही बंधू भेट झालेली आहे. सोपान काकाची पालखी जी आहे हे आता मार्गस्थ होते. सोपान काकाची आता हे खऱ्या अर्थानं बंधू भेट झाल्यानंतर आता माऊलींची पालखी जाणार. सोडली थांबणार आहे जीव आहे दोन्ही.
कागदे या ठिकाणी आपण पाहतोय की हे माऊलींचा रथ आहे आणि त्या रथामध्ये पालखी आहे. तर या ठिकाणी सोपान काकांची बंधू भेट या ठिकाणी संपन्न झालेली आहे. शिवम अरे हल्लू को धर तू वरती धर चल पडत नाहीस रे तुझा या ठिकाणी आता माऊलींच्या अश्वाचे पहिले झुकलेले आहेत आणि आता माऊलींचा रथ जे आहे आता मार्गस्थ होतोय.
कागदे पुढं बघा सुरेखा कानगुडे माझे मित्र आहेत उमेश. अतिशय छान अशा बंधू भेटीमध्ये माझ्या सुद्धा बंधू या गर्दीमध्ये भेटलेला आहे. उमेशजी सर्वांनी कुठून आले? कुठल्या दिंडीत आहे? 1 नंबर रथाच्या पुढे बैलवडे कुठे या ठिकाणी आपण पाहतो की हा माऊलींचा अश्व आहे आणि हे खऱ्या अर्थाने ही बैलजोडी या ठिकाणी आता माऊलीचे बंधुभेट होऊन जो रथ जे आहे हा आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. या ठिकाणी पुष्पवृष्टी होते. खरंच यांचा विण्याचा मान आहे या माऊलीच्या पालखीमध्ये.
माऊलींना अडवू ना सर. आता ही पालखी जी आहे माऊलींची ही आता माळशिरस तालुका वलटून पंढरपूरच्या दिशेने आता मार्गस्थ होते. माऊलींची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने आता रवाना होते. आपण पाहतो की हा ह्या माऊलींची पालखी जी आहे आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि थोड्याच वेळात माळशिरस तालुक्याची हद्द संपून ही माऊलींची पालखी पंढरपूरच्या तहसील कार्यालयाच्या हद्दीमध्ये प्रवेश करेल आणि पंढरपूरमध्ये खऱ्या अर्थानं बंदी शेगाव या ठिकाणी ही पालखी सोहळा विसावणार आहे. महाराज रामकृष्ण हरी हे आमचे सर्व जय हरी हे कदम महाराज. हा बाळा छान आजी बरोबर आला का रे. चालतंय ओके. गणेशराव जाधव आम्ही इथं समोर पेंडॉल मध्ये थांबलेलो आहेत. गणेशराव जाधव त्यांनी पेंडॉल मध्ये यावे. धन्यवाद. ओंकार सूर्यवंशी प्रशांत केली माईकजवळ यावे. दसूर या ठिकाणी धन्यवाद. ओंकार सूर्यवंशी प्रशांत संपन्न झालेले आहे. यांनी मंडपामध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ओके हे सर्व मंडल अधिकारी आहेत. संभाजीनगर छान यांनी मंडपामध्ये यावे. नमस्ते. जाधव आपण जागेपासून चांगली सेवा केलेली आहे, चांगलं प्रसारण करताय त्याबद्दल धन्यवाद. मंडपामध्ये यावे. आपली ओळख सांगा. गणेश जाधव हट्टा. गणेश जाधव हट्टा. गणेश जाधव हट्टा तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांनी मंडपात येणारे. गणेश जाधव दाजी या ठिकाणी हा माऊलींचा आणि सोपान काकांचा बंधू भेट कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महाराज आता यांनी मंडपात यावे. माळशिरस तहसील मधून ही जी पालखी आहे माळशिरसच्या हद्दीमधून आता ही पालखी जी आहे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. हे 2 मिनिटं आहे. माझे बांधव आहेत. सरस्वती मार्केट इचलकरंजी यांनी बंधुभेट मांडवापाशी यावे. सरस्वती मार्केट इचलकरंजी. ओके धन्यवाद. बारामती दत्ता युट्यूब चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे.
आज या ठिकाणी आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने ही बंधू भेट जी आहे माऊलींची आणि सोपन काकाच्या अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ही झालेली आहे. वरुण राजाने सुद्धा साथ दिलेली आहे आणि या ठिकाणी पाहतोय कौतिक साहेब आनर्देकर की हे प्रशासनाचे सर्व अधिकारी आहेत, महसूल मधले आहेत, ग्राम पंचायत समितीमधले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा सोहळा जो आहे हा सर्व विभागाने जिल्हा आरोग्य अधिकारी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. सहाय्यक संचालक बीड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. आर्यमो पाटील मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत. हे या ठिकाणी हे जे माळशिरस प्रशासनामधले हे सर्व अधिकारी आहेत. आम्ही तुमची वाट बघत आहोत. कोण येतो जाधव जिल्हा हिंगोली मनपात यावे नाही होत आपलं या ठिकाणी कोण बोलणार. आता मला एक सांगा, माळशिरस प्रशासनाकडून हा सोहळा जे आहे हा माऊलींचा असेल, तुकोबारायांचा असेल, सोपान काकांचा असेल, आता पंढरपूरच्या हद्दीमध्ये गेला तर माळशिरस तालुक्यामध्ये ज्या तुम्ही खऱ्या अर्थानं चांगली त्यांची सेवा केली त्याबद्दल काय भावना आहे त्या तुमच्याकडे? आता हे महसूल प्रशासनातर्फे एक महसूल वारी म्हणून आम्ही एक वारकऱ्यांच्या पोशाखामध्ये आमचे सर्व तलाठी, आमचे सर्व कर्मचारी आणि आमचे सर्वच आमचा मंडलाधिकारी सर्व स्टाफ हे वारकऱ्यांच्या वेशामध्ये माऊलीच्या टप्प्यापर्यंत म्हणजे बोंडल्यापर्यंत आम्ही त्यांना निरोप द्यायला आलेलो आहे. आम्ही सकाळपासूनच चालतोय आणि इतक्या आनंदामध्ये आम्ही तो टप्प्यापर्यंत आलेलो आहे. भजन कीर्तन करून माऊलीचं नाव घेत आम्ही आनंदामध्ये इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि बोंडल्यामध्ये आल्यानंतर दोन्ही पालख्या तुकोबारायाची आणि सोपन काकांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस पावसाने एक शिरकाव केला. तर ती दरवर्षीप्रमाणे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये ही पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. जरी आमच्या तालुक्यातून आमच्या हद्दीतून माळशिरस तालुक्याच्या हद्दीतून जरी पालखी गेली असली तर पंढरपूरपर्यंत आम्ही सर्व क्षमतेने आम्ही काम करणार आहे. आणि ही वारी अतिशय आनंदाची आणि उत्साहाची पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्वाधिक महसूल कर्मचारी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. महसूल कर्मचाऱ्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला होता की ज्या ठिकाणी पालखीचं आगमन होतं त्या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभ हस्ते कळी गोड आणि लाडू चिवडा असं गोड आणि तिखटचा मेळ घातला होता. हे खरं कसं तुम्हाला नेमकं हे कसं आहे, वारकऱ्यांची सेवा करत असताना एक खरीचा वाटा उचलावा म्हणून आम्ही एक 100 किलोची बुंदी आणि एक 10 ठिकी चिरमुरे असं आम्ही बुंदी आणि चिवडा असं आम्ही वारकऱ्यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब आमचे यांच्या हस्ते आम्ही वाटप केलेलं आहे. दरवर्षी आम्ही असंच नवीन नवीन उपक्रम करून वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुढच्या वर्षी पण एखादा नवीन आणि उपक्रम आम्ही आयोजित करतो. निश्चितपणे आपण पाहिलं की हे महसूल प्रशासन आहे त्यांनी अतिशय सेवा चांगल्या पद्धतीनं दिली आणि जरी पंढरपूरला पालखी गेली तरी सुद्धा आमचं हे महसूल प्रशासन असंच कार्यरत राहील अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी एक फेरा धरता का ज्ञानेश्वर माऊली म्हणून एक फेरा धरा या इथं सुंदर सुंदर फेरा धरतो. आज करायचं ज्ञानोबा माऊली तुकाराम नाही असं राहतं या अहो असं राहतं या ठिकाणी. आता खरं माळशिरस तालुक्यातून हा पालखी सोहळा जे आहे हा पंढरपूरमध्ये गेल्यानंतर हे आनंदानं आता या ठिकाणी ज्ञानोबा तुकारामाचा गजर करते ते हा काय करायला माहिती आहे? ज्ञानोबा मावली तुकाराम, 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 ज्ञानोबा मावली तुकाराम. धन्यवाद सर्व महसूल प्रशासनाचं आणि आमच्या बारामती फटका यूट्यूब चॅनलमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं संपादक श्रीनिवास कदम पाटील सहर्ष स्वागत करतो. सर्वांना एक विनंती आहे, संपादक या नात्यानं आमच्या बारामती झटका यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन दाबा अशी सर्वांना विनंती करतो.
आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. यस बस एक नंबर. कुठं आपली गाडी गाडी आमचा